स्मार्ट अहमदनगर न्यूज। महाराष्ट्रभर दौरे करताना पदाधिकारी कार्यकर्त्यांना टोल माफ करण्याबाबत निवेदन। विश्वास मोहिते संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ तक्रार निवारण समिती, महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री यांना विनंती केली आहे की सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना टोल माफ करण्यात यावेत, कारण या संघटनेच्या माध्यमातून, समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरे करणार आहोत, बँकांना भेटी देणार आहोत, जिल्हाधिकारी कार्यालयांना भेटी देणार आहोत। तर या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी आमच्या वापरात येणाऱ्या गाड्यांचा टोल माफ करावा, टोलमुक्त प्रवेश द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे की आपणही या कार्यामध्ये लक्ष घालून या टोलमाफीबाबत कोणत्या पद्धतीने कारवाई करता येईल ते कृपया पाहावे, अशी नम्र विनंती देखील करण्यात आली आहे। नमस्कार, मी विश्वास मोहिते संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समिती। आम्ही संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या बँकांकडून होत असलेली काही ठिकाणची अडवणूक आणि महामंडळांच्या कार्यालयातली जी अडवणूक आहे त्या विरोधात महाराष्ट्रभर लढा देतो आहोत। मी या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री यांना विनंती करतो की आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना टोल माफ करावा, कारण या संघटनेच्या माध्यमातून, या समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर दौरे करणार आहोत, बँकांना भेटी देणार आहोत, महामंडळांच्या जिल्हास्तरीय कार्यालयांना भेटी देणार आहोत। तर या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना असणाऱ्या वापरात येणाऱ्या गाड्यांचा टोल माफ करावा, टोलमुक्त प्रवेश द्यावा, म्हणजे आम्हाला महाराष्ट्रभर दौरे करताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत। आणि या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देतो की आपणही यामध्ये लक्ष घालून या टोल माफीबाबत कोणत्या पद्धतीनं कार्यवाही करता येईल असा अभ्यास करून संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी विनंती करतो। थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।